महिन्यापासून हे फवारणीचे कामगार आहेत, ते काम करतायत. त्यांना कुठल्याही पद्धतीने पगार दिला जात नाही. वारंवार आयुक्त साहेबांना भेटतो, अतिरिक्त मॅडमना भेटतो, उपायुक्तांना भेटतो, पण याच्यावर तोडगा काढण्यात अयशस्वी होत आहेत. कारण की यांचा आणि ठेकेदारांचं जे अधिकारी आहेत आणि ठेकेदारांचे साठे लोट आहेत. कारण की वर्क ऑर्डर देतो त्यावेळेला जो 6 करोडचा ठेका असतो वर्षाला, त्यामध्ये त्यांचं अगोदरच कमिशन घेतलेलं असतं. त्यामुळे कामगार जगो न तो मरो याच्याशी काही त्यांना देणं घेणं नसतं. तर या कामगारांचे 4 महिन्यापासून थकीत पगार आहे. प्रत्येक आता शाळा चालू झाली, कोणाच्या घरात काही प्रॉब्लेम आहे, कोणाचं भाडं द्यायचंय आणि ह्या कामगारांना पगार आहे किती? त्या पगारामुळे त्यांचे काहीच होत नाही. 4 महिन्यापासून एवढा संसार सांभाळणं हे शक्य नाही. कुणाची बायको निघून गेलेली आहे, कुणाच्या मुलाचा प्रॉब्लेम आहे, कुणाचे आई वडील हॉस्पिटलमध्ये, म्हणजे एवढे सर्व प्रॉब्लेम 4 महिने कसे काय सांभाळू शकतात? यासाठी आज आम्ही इथे महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे सर्व कामगार इथे आज बसलेले आहेत. आज जर पगार दिला तर ठीक, ना तर आज आम्ही शांत आहे. यानंतर मनसेची शांतता कशी असते ते अधिकाऱ्यांना समजून जाईल. अहो, या ठिकाणी एक मंत्री महोदय आहेत, अनेक आमदार आहेत, त्यांचे नगरसेवक 79 निवडून आलेले आहेत, त्यांची सत्ता आहे, पण त्यांना कामगारांची काय पडली नाही. कारण की ठेकेदार हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि या ठेकेदाराला सांभाळण्यासाठी या कामगारांवर अन्याय केला जातोय. भारतीय जनता पार्टीची नीतीच आहे. तुम्ही त्यांचा विकास बघितला असेल तर विकासाबद्दल तुम्ही सर्वच गुणगान गातायत. आता या कामगारांवर पण अन्याय करायचं काम ही भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मेहता महापौर मॅडम करत आहे. जर त्यांना खरंच कामगारांचं देणं घेणं असतं, कारण की हा कामगार सकाळी 5 वाजता उठून लोकांचे जीव वाचवण्याचं काम करतो. जेव्हा हे लोक फवारणी करतात, घाणीत जाऊन सगळ्या लोकांचे डास वगैरे मारतात, त्यामुळे आज आपल्याकडे मीरा भाईंदरमध्ये हे डेंग्यू मलेरियाचे रोगराई कमी आहे. पण अशाच लोकांना सहकार्य न करता हे भारतीय जनता पार्टी हे कामगारावर अन्याय करत आहे. जर 79 नगरसेवक निवडून आलेत तर त्या ठिकाणची महानगरपालिका कशी पाहिजे? पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ठेका द्यायचा आणि कामगारावर अन्याय करायचा, त्यांना कुठल्याही पद्धतीचं वेतन नाही द्यायचं, हा मोठा अन्याय आहे आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही. पहिला आपण या महानगरपालिका प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं की आज 4-4 महिने या औषध फवारणी कामगारांचा जर पगार होत नसेल तर तुम्ही इथे या खुर्चीवर ज्या बसलेत त्या खुर्चीवर बसून तुमचा फायदा काय? म्हणून यांना 2 दिवसाचं आपण अल्टिमेट दिलेलं की 2 दिवसात कामगारांचा वेतन जे आहे ते तात्काळ अदा करा, पगार करा. नाही केलं तर मनसे स्टाईलने त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. जे सांगितल्याप्रमाणे आज आम्ही बसलेलो आहे ठिय्या आंदोलन करण्यासाठी. जरी आज शांततेच्या मार्गाने आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे, शांततेने आम्ही बसलोय, जरी यांनी 2 दिवस येणाऱ्या लेखी आश्वासन आम्हाला दिलं नाही की येत्या आठवड्याभरात यांचा पगार जर करण्यात येईल, जर पगार यांच्या आठवड्याभरात झाला नाही, लेखी आश्वासन आम्हाला देण्यात आलं नाही, तर मनसे स्टाईल काय असते या येत्या आठवड्याभरानंतर आम्ही यांना दाखवून देऊ. आज जिथपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला देत नाही तिथपर्यंत आम्ही इकडनं हलणार नाही. जे आम्ही अल्टिमेट देतो, जे आम्ही सांगतो तेच आम्ही करतो. 2 दिवसा पहिला जे अल्टिमेट दिलेलं त्याचीच आज अंमलबजावणी होते. पण यांनी 2 दिवस फक्त फिरवायची कामं केले. तुम्हाला लेखी आश्वासन देतो, लेखी उत्तर देतो, पण यांनी 2 दिवसात अजूनही लेखी उत्तर दिलेलं नाही. तरी त्याच्यानंतर आम्ही आज ठिय्या आंदोलन करत आहे.